नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला तर आज आपण पाहणार आहोत वाळवणाचा प्रकार म्हणजे गव्हाची कुरडई. बघा तर किती छान फुलून अशी पूर्ण अशी फुलते तेलात टाकल्याबरोबर. जर तुम्हाला अशी कुरवडी फुलणारी ट्रिक हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मधीन कुठेही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गव्हाची कुरडई करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मी 2 शेर गहू घेतलेले आहेत आणि ते अशा एका डब्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. अशा आपल्याला 5 दिवस भिजत ठेवायचे आहेत. आता हा माझा 3रा दिवस आहे, त्यामुळे थोडेसे गहू भिजायला लागलेले आहेत. जसं की बघा आता चीक बाहेर यायला लागलेला आहे. 3 दिवस झालेले आहेत. बरोबर 3ऱ्या दिवशी आपल्याला एक आयडिया करायची आहे. त्याच्या शेजारी 2 शेर गव्हासाठी मी अर्धा शेर तांदूळ घेतलेले आहेत साधे रेशनचे आणि तेही भिजत घातलेले आहेत. बघा, तोंडात पटकन टाकताच कुरवडी जर विरघळणारे हवे असेल, खुसखुशीत टेस्टी, तर ही आयडिया वापरून तुम्ही नक्कीच कुरवड्या छान अशा बनवू शकता. बघा, तर आता हे तांदूळ गव्हाच्या 3ऱ्या दिवशी भिजत घालायचे. घातल्यानंतर बरोबर 5व्या दिवशी काढायचं आणि थोडंसं सुकट ठेवायचं. आंबटवलं असतानाच आपण त्याचं बारीक पीठ करून घ्यायचं. मिक्सरवर बारीक पीठ करून घ्यायचं. आता बघा, ह्या गव्हाचा चीक काढायचा. आमच्या इकडे गव्हाचा चीक हे हातानेच काढतात, मिक्सरलाही काढतात, पण मिक्सरला त्यावर अशी तांबूस रंग येतो, त्याला तांब म्हणतात बघा. ते येऊ नये, पांढऱ्या शुपट कुरडया व्हाव्या यासाठी आम्ही घरी चीक काढतो हातानेच. बघा, खूप प्रेशर देऊन काढावं लागतं. गहू चांगले भिजलेत की चीक पण चांगला व्यवस्थितच निघत असतो. असा चुरून काढायचा. नंतर त्याची निवळी पाण्यात चाळणीने चाळून असा चीक एका डब्यात किंवा बकेटमध्ये ठेवून द्यायचा. रात्रभर तसाच ठेवायचा. उद्या उठल्यानंतर त्यावरच निघणारं पाणी तेवढं बाहेर काढून नुसता चीक तेवढं ठेवायचा, पाणी बाहेर काढून टाकून द्यायचं. हाताने चीक काढल्यानंतर तांब येत नाही. कुरवड्याही पांढऱ्या शिपट होतात, तांबड्या होत नाहीत. बघा, ही आपण जे केलेलं होतं तांदळाचं पीठ, त्याचं हे मिश्रण मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये, सोमट पाण्यामध्ये मिक्स करायचं. आता पाण्याला उकळी आली की गव्हाच्या चीक आणि तांदळाचं ती मिश्रण केलेलं आहे, ती दोन्ही एकत्र घालून असं हाटून घ्यायचं चुलीवर. आता ही जास्त असल्यामुळे आम्ही चुलीवरच करतो घरी. असा चीक हाटायचा असतो. व्यवस्थित खालचं वर, वरचं खाली, मीठ वगैरे टाकायचं, व्यवस्थित मीठ वगैरे टाकून घ्यायचं. बघा, तर आता हा आमचा चीक शिजलेला आहे. शिजायला पण अर्धा 1 तास लागतो शिजायला, वाफलायला वगैरे. बघा, आता आम्ही ह्या कुरडया घालून घेतलेल्या आहेत. बघा किती पांढऱ्या शिपट झालेल्या आहेत. जर तुम्हाला नक्कीच अशा कुरवड्या करायच्या असेल तर ही पद्धत वापरून बघा. गव्हाच्या चिकामध्ये अर्धा शेर तांदळाचं मिश्रण घालायचं. त्या कुरवड्या फुलतातही खूप छान आणि खायला चविष्ट आणि तोंडात टाकताच विरघळतात. खूप छान अशा लागतात. तुम्ही बी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला फॉलो करा. धन्यवाद. आणि तुम्ही या असल्या कुरवड्या एकदा नक्की ट्राय करा. खूप छान अशा होतात. आम्ही कलरच्याही करतो आणि पांढऱ्याही करतो. पांढऱ्या तर बघा किती पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. तुम्ही पण करा नक्की. थँक्यू.